शेगावात भाजप महिला मोर्चातर्फे रक्षाबंधन साजरा। रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेगाव शहरात विविध ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमांतर्गत भाजप महिला मोर्चा दिव्यांग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंदा दगदाळ यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी बांधली। तसेच महिला आघाडीच्या वतीने शहरातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपुलकी व्यक्त केली। या कार्यक्रमात पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, बस स्थानक, नगर परिषद तसेच सरकारी दवाखाना येथील कर्मचारी व अधिकारी यांना सुद्धा राखी बांधण्यात आली। या उपक्रमाद्वारे महिला मोर्चाचे शहराध्यक्ष सौ अंजलीताई जोशी, सोशल मीडिया संयोजिका चेतन खेते, भाजप संयोजिका योगिता बोरोकर, किरणताई शर्मा, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष सौ चंदाताई दगदाळ, कार्यकर्त्यांनी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बांधिलकीचे नाते दृढ केले। कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता। आज आम्ही सर्व भगिनी भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या सर्व भगिनी इथे नगर परिषदमध्ये सफाई कामगार मंडळींना राखी बांधण्यासाठी जमलो। आमचा हा उपक्रम म्हणजे तसा तर जगभर आता सध्या राखी पौर्णिमेचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेणं म्हणजे हे उपक्रम घेणं सुरू आहे की देशभरातील जे आपल्याला नित्य नियमामध्ये जे आपल्याला सहकार्य करतात, जे आपल्या आरोग्याचं संरक्षण, नंतर संरक्षण खात्यामध्ये जे आपल्याला मदत करतात, प्रत्येकच ठिकाणी जसे की दवाखाना, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन आणि नगर परिषदमधले सफाई कामगार असे अनेक मंडळी आहेत की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काही ना काहीतरी स्वतःहून म्हणजे त्यांची अविरत सेवा चालू असते। या लोकांना आम्ही राखी बांधण्याचा उपक्रम सर्व भाजपा महिला मोर्चाने हाती घेतला आहे आणि तोच राबवण्यासाठी आज आम्ही शेगाव येथील नगर परिषदमध्ये जमलो होतो। इथे सगळे सफाई कामगार आमच्यासाठी बरोबर 3 वाजता इथे हजर झाले आणि या सर्व मंडळींना आम्ही सगळ्या भगिनींनी खूप यांनी उत्साहाने त्यांना राखी बांधली, त्यांचं मनापासून आभार मानले की सगळ्यात महत्त्वाचा जीवनामध्ये असतं की आरोग्य। आपलं जर आरोग्य नीट नाही राहिलं तर आपल्या बाकीच्या जीवनाला काही महत्त्व राहणार नाही। ती आरोग्याची देखभाल करायचं म्हणजे जवळजवळ 90% काम ती करतात, कारण सफाई असली तरच आपलं आरोग्य चांगलं राहील। ही भावना सगळ्यांना माहीत आहे की आपण जर आरोग्य नाही राहू शकलं तर मग आपल्या जीवनाला अर्थ राहणार नाही। तर रोज नित्यनेमाने सकाळी 5 वाजल्यापासून हे सगळे कामगार ठिकठिकाणचा कचरा उचलणे आणि तो कचरा अगदी म्हणजे जे काम आपण स्वतः पण लवकर करायचं हे नाही करत, स्वतःच्या घराची साफसफाई पण आपण हे नाही करू शकत, ते सगळ्या पूर्ण शहराची साफसफाई करायचं काम ते करतात आणि सगळ्यांचं आरोग्य सांभाळतात। त्या तिच्यामध्ये त्यांना स्वतःला सुद्धा खूप त्रास होण्याची शक्यता असते की त्यांचंही आरोग्य त्यामध्ये बिघडण्याची शक्यता असते। तरी पण त्याचा न विचार करता शहराच्या स्वच्छतेसाठी, प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यासाठी तेही आपलं योगदान देत असतात। या योगदानाचाच आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यांचाच त्या आभार मानण्यासाठीच आम्ही सगळ्या बहिणी त्यांना आज राखी बांधण्याचा हा मोठा उपक्रम केला आणि तो खूप छानरित्या आम्ही सगळ्यांनी आम्हाला आमचे माजी नगरसेवक श्री कमलाकर भाऊ चव्हाण यांनी खूप छान मदत केली आणि सगळे मंडळी आमच्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिल्या। सीओ मॅडमनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि ह्या सफाई कामगार बंधूंचे तर मनापासून सदैव अविरत ते जसे काम करतात तसं पण त्यांचा सदैव मी आभार मानते।